नमस्कार मित्रमैत्रिणींनो. साठे महाविद्यालयाबद्दल मला नेहमीच अतिशय आपुलकी वाटत आलेली आहे, कारण तिथे माझ्या लाडक्या कविता मॅडम आहेत ना. कविता रेगे या नेहमी संशोधनाला, पुस्तकांना आणि उत्सवांना प्राधान्य देत आलेल्या आहेत. त्यामुळे तरुणाईमध्ये एक प्रकारचं चैतन्य असतं. तर या साठे महाविद्यालयाच्या सर्व तरुण मित्रमैत्रिणींना मी विजया वाड मनापासून नमस्कार करते. खूप प्रेम, खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद देते. मित्रमैत्रिणींनो, तुम्ही पुस्तकोत्सव करताय ही केवढी आनंदाची गोष्ट आहे. कविता मॅडम, तुम्ही नेहमीच अशा नव्या नव्या उत्सवांना आणि नव्या नव्या गोष्टींना प्राधान्य देत आलेल्या आहात, तेव्हा याही उत्सवासाठी माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. पुस्तकांना माझ्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण पुस्तकांनी माझं जीवन घडवलं आहे. मी तुम्हाला सांगते, माझं नाक नकटं आहे ना, त्याचा मला लहानपणी खूप खूप न्यूनगंड होता. आणि माझ्या दोन्ही बहिणी अगदी नाकेल्या होत्या, ताई आणि अक्का. तर माझी ताई मला म्हणायची की तू लहानपणी, म्हणजे मी 12 वर्षाची असताना, तू नाक ओढत जा तुझं, आणि त्यामुळे ते डार्विनच्या उत्क्रांतीवादाप्रमाणे सरळ होऊन जाईल. जिराफाची मान कशी लांब होते तसं. 12 वर्षी कुठे एवढी अक्कल होती मला. आणि मी ते अशी आरशात बघून ओढायचे. तेव्हा आई एकदा मागे उभी राहिली आणि म्हणाली की ते ओढून फक्त लाल होईल, सरळ नाही होणार. तुझ्याकडे काय नाही त्याचा विचार करू नकोस, दुःखी होशील. तुझ्याकडे काय आहे त्याचा विचार कर, सुखी होशील. तो अतिशय साध्या वाक्यांनी माझ्या जीवनाचं तारूच एका योग्य दिशेवर आलं. कसं ते सांगते. 12व्या वर्षी कुठे अक्कल होती, कळत होतं की आपल्याकडे काय आहे. तर आई म्हणाली, अगं तू सांगतेस ना, तुझे निबंध सगळ्या वर्गात वाचून दाखवले जातात. मी आता 7वीत होते बरं का तेव्हा. तर तुझ्यावरती सरस्वती प्रसन्न आहे. तू रोज लिही, खूप लिही. उद्या त्याची पुस्तकं होतील आणि त्यातून एखाद्या जरी माणसाला दिलासा मिळाला ना, तरी तुझ्या आयुष्याचं सार्थक होईल. मित्रांनो, तेव्हापासून मी लिहिती झाले. माझ्या मनातला न्यूनगंड गेला. आता या नकट्या नाकाच्या लेखिकेच्या नावावरती 115 पुस्तकं आहेत आणि महाराष्ट्रातल्या असंख्य वाचकांचं प्रेम तिला मिळालेलं आहे. एकच गोष्ट सांगते, मी उंच माणसांचे बेट हे पुस्तक 1985 साली लिहिलं. त्यापैकी तुमच्या कुणाचा जन्मही झालेला नसेल. तर माधव गडकरींनी त्याच्यावरती अग्रलेख लिहिला, कारण 250 अपंग माणसांच्या अभंग आयुष्याचं ते पुस्तक मी आणि लीला जोशी या ठाण्याच्या बाई यांच्यातर्फे ते एकत्रितरित्या प्रकाशित झालं होतं. आणि हे पुस्तक खूप खूप गाजलं. आणि त्यानंतर एक दिवशी एका सकाळी सुमन कोल्हे नावाची एक मुलगी अकोल्याहून माझ्याकडे आली, असेल 22-23 वर्षाची, आणि म्हणाली, विजूताई, तुमचं ते पुस्तक मी ऑडिओ ऐकलं आणि मी तुमच्याकडे आले. मग मी म्हटलं, अगं अशी अकोल्याहून कशी आलीस? मी कुठे भाषणाला, कुठे दौऱ्यावर गेले असते आणि तुझी भेट झाली नसती तर. पण मग ती घरात आली, कोचावर बसली, पाणी प्यायली आणि म्हणाली, पंखा लावा. आणि मला म्हणाली की मी की नाही आत्महत्या करायला निघाले होते. अंध आहे ना, तर जीवनाचा कंटाळा आला होता. पण एकदा असं वाटलं की ऑडिओ लायब्ररीत जावं, एखादं पुस्तक ऐकावं आणि मग आत्महत्या करावी. बघा, म्हणजे अंध माणसाच्या मनात सुद्धा निराशेचे विचार किती असतात. तर हे पुस्तक ऐकलं आणि मी तडक इकडे आले. होते नव्हते खिशामध्ये पैसे ते घालून मी मुंबईला आले, तुमच्याकडे आले विजूताई. आणि माझं आपलं रड चालूच होती, अशी कशी आलीस न विचारता. तर बाबा म्हणाले, अगं माहेरवाशी मी घरी आली. मित्रांनो, सांगताना सुद्धा भरून येतं. एका आत्महत्या करणाऱ्या जीवाला जर माझं पुस्तक दिलासा देत असेल, तर याहून मोठं नोबेल प्राईज माझ्यासाठी नाही. तर अशी आपली पुस्तकं जेव्हा दुसऱ्याच्या आयुष्यात संजीवन देतात ना, तेव्हा मला खूप खूप आनंद, अभिमान असा दाटून येतो मनामध्ये. मी सुद्धा खूप पुस्तकं वाचली आहेत. आत्मचरित्रांच्या वाचनाने माझं जीवन संपन्न झालेलं आहे. ग्रंथ माझे गुरु, ग्रंथ माझे तरू, ग्रंथ माझे तारू आणि
जीवनाला आधारू असं मी म्हणेन. तुम्हाला सुद्धा जेव्हा जेव्हा निराश वाटेल ना, त्यावेळेला पुस्तक हातात घ्या. मी अगदी लहानपणची एक गोष्ट सांगते तुम्हाला. मी 4 वर्षाची होते, खाडीत पडले होते आणि लंगडी झाले होते. माझा गुडघा सुजला होता. मी खिडकीतनं बाहेर बघायचे आणि पळणारी मित्रमंडळी बघितली की मला खूप खूप वाईट वाटायचं की आपल्याला पळता येत नाही. माझ्या पायामध्ये एक लोखंडी जाड बूट आला होता. तेव्हा माझ्या आईनं मला सांगितलं की मी आता तुला असे मित्र आणणार आहे की जे तुझ्याकडे बघून हसणार नाही, तुला कायम सोबत देतील. ती पुस्तकं होती मित्रांनो, रंगीत पुस्तकं, मोठ्या मोठ्या अक्षरातली पुस्तकं. आणि वयाच्या 4-5व्या वर्षी माझ्या आईनं मला वाचायला शिकवलं. माझ्याबरोबर कविता म्हटल्या आणि ग्रंथ माझ्या जीवनाचा आधार झाले. तेव्हापासून साने गुरुजी, वि स खांडेकर, ना सी फडके, जयवंत दळवी यांनी माझं जीवन बदलून टाकलं आणि ग्रंथ माझ्या जीवनाचा खराखुरा आधार झाले. पुढे मी लिहू लागले आणि आज असंख्य वाचकांनी माझ्यावर अमाप प्रेम केलं आहे. माझं घर कधीच रिकामं नसतं, रोज कोणी ना कोणीतरी येतच येतं. मित्रांनो, ही सगळी ग्रंथांची किमया आहे. तेव्हा या विश्वासू मित्रांना पुस्तकोत्सवाच्या रूपानं तुम्ही जवळ करा आणि आपलं जीवन संपन्न करा. माझ्या शुभेच्छा, माझं प्रेम, माझे आशीर्वाद तुमच्यापाशी नक्की आहेत. आणि कधीही गप्पा माराव्याशा वाटल्या, कधीही एकटं वाटलं तरी माझ्या घरी जरूर यायचं. हे माझं आमंत्रण आहे.